हॉटेलमध्ये गेल्यावर आपण सगळ्यात आधी काय ऑर्डर करतो म्हणजेच गरमागरम पनीर। तर मग दरवेळेस हॉटेललाच का जायचं, तर आज आपण हे पनीर हॉटेल स्टाईल मध्ये घरच्या घरी बनवूया। तर चला सुरू करू। तर सर्वात आधी आपण पनीरला मॅरिनेट करून घेऊ। तर एका प्लेट मध्ये थोडं हळद, लाल तिखट, कोणताही घरगुती मसाला आणि थोडं तेल घालून पनीरचे छोटे छोटे काप करून ते व्यवस्थित आपल्याला त्या मिश्रणामध्ये मॅरिनेट करून घ्यायचं। यामुळे पनीरला आतपर्यंत खूप छान चव येते। तर मॅरिनेट केलेलं पनीर साईडला ठेवायचं। आता वळूया आपल्या मुख्य ग्रेव्हीकडे। एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडे काजू घालून हे छान उकळून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ झाले की गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये छान पेस्ट करून घेऊ। आता कढईत थोडं तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, खडे मसाले टाकून छान परता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचाय। मीठ टाकायचे ज्याच्यामुळे आपला कांदा लवकर शिजेल। त्यानंतर आपण बारीक केलेले टोमॅटो आणि काजूची प्युरी आपल्याला कांद्यामध्ये टाकायची आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ते मसाल्याला छान तेल सुटलं की यामध्ये आपण घालणार आहोत फ्रेश क्रीम किंवा तुम्ही दुधाची साय सुद्धा वापरू शकता। यामुळे ग्रेव्हीला अगदी हॉटेल सारखा रिच आणि मखमली टेक्स्चर येतो। क्रीम मिक्स केल्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचं। आपली हॉटेल स्टाईल पनीर रेसिपी तयार आहे। तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि ग्रेव्ही ही किती मस्त झाली। तर कशी वाटली ही सोपी रेसिपी, घरी नक्की ट्राय करा आणि तुमची पनीर भाजी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अजून एक नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।